6वा नियम लक्षात ठेवायचा तो म्हणजे ब्रँड बघून नाही तर आपली बुद्धी आणि स्किल वापरून खरेदी करायची. कपड्यांच्या बाबतीत आपला खर्च खूप वाढतो, बरोबर ना? पण मी घरीच असते, त्यामुळे महागडे ब्रँडेड कपडे घेऊन त्यांचा उपयोग काय? त्यापेक्षा स्वस्त, साधे पण कम्फर्टेबल आणि व्हरायटी असलेले कपडे घेतलेले कधीही चांगले. कारण महागडे कपडे लवकर टाकून द्यायची इच्छा होत नाही. स्वस्त घेतले की जास्त वेळा वापरता येतात आणि कपाटात व्हरायटी राहते. हे आपलं स्किल आहे. लक्षात घ्या, मी स्वतः मिशोवरून कपडे घेते आणि बऱ्याच जणांचा असा समज आहे की तिथे चांगल्या क्वालिटीचे कपडे मिळत नाहीत. मी जेव्हा कधी नवीन कपडे घालून बाहेर जाते तेव्हा लोक विचारतात कुठून घेतलं, आणि मिशोवरून म्हटल्यावर क्लिअरली लक्षात येतं की ते लगेच जज करतात की ही हलक्या वस्तू घेते. पण मला काय वाटतं माहिती आहे, कमी किमतीत चांगल्या फिनिशिंगची आणि मला शोभणारी वस्तू निवडणं म्हणजे उत्तम पारख असल्याचं लक्षण आहे. ती एक कला आहे. आपण आपल्या पैशांना जास्त किंमत देतो म्हणून आपण स्मार्ट कन्झ्युमर आहोत. लोकांना जज करू द्या, आपण आपल्या बचतीच्या आकड्यावर लक्ष ठेवायचं. 7वी एक कन्सेप्ट मी लक्षात ठेवते, ती म्हणजे प्राइस पर वेअर. म्हणजेच 5,000ची वस्तू, साडी किंवा ड्रेस घेतला तर तो मी किती वेळा वापरणार आहे. जर तो एकदा किंवा दोनदाच घातला जाणार असेल तर त्याची एका वेळच्या वापरण्याची किंमत झाली 2,500. आणि जनरली इतक्या हेवी साड्या किंवा ड्रेस आपण फक्त घरच्या आणि जवळच्या लग्नांमध्येच वापरतो. आता 5,000 हा आकडा मी फक्त एक उदाहरण म्हणून घेतला आहे. हा आकडा प्रत्येकासाठी ज्याच्या त्याच्या बजेटनुसार कमी असू शकतो किंवा जास्त पण असू शकतो. तर ब्रँडेड वस्तू घेऊन एकदा वापरून कपाटात पडून राहण्यापेक्षा डिसेंट दिसणारी पण थोडी कमी किमतीची वस्तू जास्त वेळा वापरणं हे बऱ्याच लोकांना आवडतं. त्यातलीच मी पण आहे. 8वा नियम आहे क्लोजेट शॉपिंग. ही सुद्धा एक नवीन कन्सेप्ट आहे जी मध्यंतरी माझ्या ऐकण्यात आली. क्लोजेट म्हणजे कपाट. जास्तीचा खर्च टाळण्यासाठी हा एक खूप प्रभावी उपाय आहे. ह्यात करायचे काय, तर सणासुदीला नवीन कपडे घेण्याची घाई करण्याऐवजी आधी आपल्या कपाटात शॉपिंग करा. आधी कपाटातले सगळे कपडे बाहेर काढा जे आपण साफसफाईच्या वेळी बाहेर काढतोच. जे कपडे तुम्ही गेल्या 1 वर्षात वापरले नाही आहेत ते बाजूला ठेवा आणि डोनेट करा. आता राहिलेल्या कपड्यांमध्ये कदाचित काही कपडे तुम्हाला असे दिसतील जे घेऊन तुम्ही चक्क विसरून गेला होतात. शिवाय काही ब्रोकेडचे हेवी सिंगल पीसेस पण आपण घेतलेले असतात. तर एखाद्या उत्तम क्वालिटीच्या संपूर्ण प्लेन अशा सलवार सेटवर ब्रोकेडची किंवा भरलेली ओढणी किंवा एखाद्या छानशा जॅकेटचा वापर करा. गोष्टी मिक्स अँड मॅच करून सुद्धा नवीन ड्रेस तयार होतात. साध्या कॉटन साडीवर हेवी ब्लाऊज घालून बघा. पुन्हा आजकाल जुन्या साड्यांपासून ड्रेसेस तयार करण्याची पण पद्धत आहेच, ती पण छान आहे. साडीचा ड्रेस शिवल्याचा एक फायदा असतो, ड्रेस असल्यामुळे इतर काही छोट्या मोठ्या ऑकेजन्सला पण ते सहज वापरता येतात. तर पुढच्या वेळी ही टिप नक्की वापरून बघा. कोणी सांगावं, लेटेस्ट फॅशनची शॉपिंग केलेल्या एखाद्या व्यक्तीपेक्षा तुम्हीच जास्त उठून दिसाल.